नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने। संबाप्पा कॉलनी येथे आयोजित भागवत कथा सप्ताहाच्या समारोपानिमित्त परिसरातून काढण्यात आली शोभायात्रा। गौर बंजारा समाजास अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी तातडीने शासन निर्णय काढण्याची मागणी। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खादिम फाउंडेशन मोगलाई व मुस्लिम बांधवांतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन। आणि बांबुर्ले येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या कामावर मयत कामगार दाखवल्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। मान्य सार्वजनिक ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की ग्रंथालयांना 40 अनुदान वाढीचा शासन निर्णय लवकरात लवकर जारी करावा। ग्रंथालयाचा दर्जा वर्ग बदल करण्यात यावे। ग्रंथालय अधिनियम 1967 मध्ये काल सुसंगत सुधारणा करण्यात यावी। ग्रंथालय कर्मचारी यांचे कामाचे तास 6 ऐवजी 8 तास करावे। ग्रंथालय अधिनियम 1967 मध्ये सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांना शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन श्रेणी लागू करावी किंवा किमान वेतन दरमहा त्यांच्या खात्यावर जमा करावे। शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याप्रमाणे शासनमान्य ग्रंथालयातील कर्मचारी यांना सेवा शर्ती नियमावली लागू करावी। ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी 10% वाढ करावी। विमा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचारी यांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा। ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असंघटित कामगारांचा दर्जा द्यावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आले। यावेळी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी, सचिव अनिल सोनवणे, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश बदाने, कार्यवाह रोहिदास आके, राजेश तांदळे, विजय चौधरी, यशवंत माळी, खंडूलाल कुलकर्णी, सुरेश पाटील, प्राध्यापक हिम्मत पाटील, प्रमोद वाजी, गणेश नाईक, मधुकर सूर्यवंशी आदी उपस्थित होते। संकल्पना 1967 सालापासून अंमलात यावी, परंतु प्रत्यक्षात तसं काही अंमलात येत नाही। शासनाने ग्रंथालयांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। ग्रंथालयांना 40% उर्वरित अनुदान मिळालं पाहिजे। 60% त्यांनी मागच्या वर्षी दिली, परंतु 40% अजून बाकी ते मिळालं पाहिजे, ही आमची एक मागणी। दुसरी, जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना निदान किमान वेतन दिलं पाहिजे आणि जे प्रशिक्षित असे कर्मचारी आहेत त्यांना शासनाने शासकीय ग्रंथालयामध्ये नोकरी दिली पाहिजे, ही आमची दुसरी मागणी। त्याचप्रमाणे ग्रंथालयांचा दर्जा वाढ झाला पाहिजे। जवळजवळ 12 वर्षापासून ग्रंथालयाचा दर्जा वाढ नाही, नवीन ग्रंथालयांना कुठल्या प्रकारची मान्यता नाही। या संदर्भामध्ये आम्ही मान्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी आमची बैठक मंत्रालयामध्ये झाली। ते म्हणतात की आम्ही जरूर करू, परंतु अद्याप काही केलं नाही आणि म्हणून त्यांना आठवण म्हणून आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ग्रंथालय संघाचे कर्मचारी या ठिकाणी निवेदन देत आहोत। आम्ही अशा प्रकारचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी धुळे यांना घेऊन आलोय आणि लोकांपर्यंत, शासनापर्यंत ही आमची मागणी गेली पाहिजे, हा आमचा मूळ हेतू आहे। धुळे शहरातील संबाप्पा कॉलनी येथील बहुउद्देशीय वाणी मंगल कार्यालय येथे आयोजित भागवत कथा सप्ताहाच्या समारोपानिमित्त परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील संबाप्पा कॉलनीतील बहुउद्देशीय वाणी मंगल कार्यालय येथे आयोजित भागवत कथा सप्ताहाच्या सांगतेनिमित्त रविवारी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रमही संपन्न झाला। बहुउद्देशीय वाणी मंगल कार्यालय येथे आनंद कुलकर्णी गुरुजी यांच्या श्रीमुखातून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी भागवत कथेचा महाआरती करून समारोप करण्यात आला। समारोपानिमित्त परिसरातून शोभायात्राही काढण्यात आली। या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। या प्रसंगी माजी महापौर जयश्री आयराव, वाणी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चितोडकर, श्यामकांत देव, अशोक बाविस्कर, सुभाष चितोडकर, डी.व्ही. कोठावदे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 23 वर्षापासून या वाणी मंगल कार्यालयामध्ये भागवत कथा होत असते आणि आज हे भागवत कथेचं 23वे वर्ष। त्यांची संकल्पना होती की या कथेसाठी मला आम्ही आपल्या वाणी समाजाचं मंगल कार्यालय त्यांना 23 वर्षापासून अतिशय गुणांकित देत आहोत आणि या ठिकाणी या भागवत कथेवर असतात आणि या भागवत कथेचा जो आनंद आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेत असतात आणि या जवळपास 300 ते 400 प्रतिनिधी दरवर्षी या कथेला उपस्थित असतात आणि त्यांच्या
गौर बंजारा समाजास महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत तातडीने शासन निर्णय काढावा या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। गौर बंजारा समाजास महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत तातडीने शासन निर्णय घ्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की आजवर आमचा समाज इतिहास, परंपरा, जीवनशैली, शैक्षणिक वंचितता व सामाजिक आर्थिक स्थिती या सर्व निकषानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट होण्यास पात्र असूनही केवळ महाराष्ट्र राज्यात आम्हाला VJNTA प्रवर्गात ठेवण्यात आले आहे। परिणामी आमच्या समाजावर घोर अन्याय झाला आहे। यासाठी काही ठोस पुरावे व आधार निवेदनासोबत जोडलेले आहेत। म्हणून गौर बंजारा समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जमाती प्रवर्गात तातडीने समाविष्ट करून शासन निर्णय काढावा। मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देताना वापरलेला हिस्टॉरिक रेकॉर्डचा आधार गौर बंजारा समाजालाही लागू करावा। शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयामार्फत रिट पिटिशन दाखल करू असा इशाराही देण्यात आला। यावेळी कांतीलाल नाईक, डॉक्टर साईदास चव्हाण, कैलास जाधव, छोटू जाधव, योगेश राठोड, नवल पवार, ॲडव्होकेट राहुल जाधव, साहेबराव पवार, भावडू चव्हाण, डॉक्टर योगेश जाधव आदी उपस्थित होते। जरांगे साहेबांनी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅजेटची मागणी केली। त्या तिथे मराठा समाजाच्या कुणबी या नोंदी शोधत असताना हैदराबादच्या गॅजेटमध्ये बंजारा, लंबाणी आणि अंबाडा जो बंजारा समाज ज्या महाराष्ट्रात राहतो ते तिथं अनुसूचित जमातीच्या म्हणजे एसटीच्या सवलती घेत आहे असं तिथं त्याच्यात सापडलेलं हे माझ्याकडे पुरावा पण आहे। तरी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेतर्फे व तमाम माझ्या बंजारा समाज मित्रांतर्फे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की जे लोक तुम्ही मराठा समाजाला कुणबीच्या नोंदीच्या धर्तीवर त्यांना ओबीसी देत आहेत त्याच धर्तीवर बंजारा समाजाला ऑलरेडी तिथं बंजारा नोंद आहे आणि तेच बंजारा इथं पण नोंद आहे। तरी आमची एकच मागणी आहे शासनाकडे, जो तुम्ही GR काढलेला आहे ऑलरेडी म्हणजे नो प्रॉब्लेम, पण त्याच GR नुसार बंजारा समाजाला उद्यापासून आदिवासी सवलती एसटीचे दाखले देण्यात यावे अशी आमची मुख्यमंत्री साहेबांची मागणी आहे। आणि विशेष म्हणजे साहेब, बंजारा समाज वन म्हणजे जंगल म्हणजे गाई चालणारा, गुरं चालणारा, ढोरं चालणारा हा बंजारा समाज, बंजारा हा म्हणजे पूर्ण भारतामध्ये 5 राज्यांमध्ये बंजारा समाज हा एसटीची सवलती घेतो। त्याच धर्तीवर 2011 मध्ये पण एक मागणी कलेक्टर साहेबांकडे केली होती। आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्या, आम्हाला कोणाच्या समाजाच्या ताटाच्या घ्यायचे नाही, आम्हाला आम्ही ऑलरेडी तिथं आहेत। हैदराबादच्या गॅजेटनुसार पान नंबर 23 वर बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे आणि ते सवलती आम्हाला महाराष्ट्रात लागू करा, जे त्यांना आहे तेच आम्हाला, एवढीच आमची मागणी आहे। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील खादिम फाउंडेशन, मोगलाई व मुस्लिम बांधवांतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील मोगलाई परिसरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खादिम फाउंडेशन, मोगलाई व मुस्लिम युवकांतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर उपक्रम भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात आला। या शिबिरात सुमारे 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदानाची चळवळ खूप महत्त्वाची झाली असून गरीब गरजूंना या रक्ताचा उपयोग व्हावा या उदात्त हेतूने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी अशफाक शाह, मजर मिर्जा, वसीम शेख, तारिक शाह, साजिद शेख, जावेद पठाण, वसीम शाह, रियाज शाह, अक्रम शाह, अल्ताफ शाह, फैजान शाह, मुस्तकीन शाह, आसिफ शाह, मयुद्दीन शाह, बाबा खान, जिया शेख, वाजिद शाह, आदिल शाह, आवेश शाह, दानिश सय्यद यांच्यासह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। 8/9/2025 हजरत मोहम्मद पैगंबर जयंती यांच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। खादिम फाउंडेशन आणि मोगलाईतील सर्व तरुण मंडळाकडून हे आयोजन करण्यात येते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत युवकांचा फार मोठा इथं उत्साह दिसून येत आहे रक्तदान करण्यासाठी आणि जे आहे तर आतापर्यंत 50 ते 60 बाटलांचं रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आहे। अजून तरुण येतच आहे, त्यामुळे हे 100च्या वर जाण्याची शक्यता आहे। आणि आमचा एक उद्देश आहे की काही जुलूस वगैरे हे कार्यक्रमात भानगडीत न पडता तरुणांना रक्त देण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आणि जेणेकरून गरीब रुग्णांसाठी हे रक्त उपयोगी पडेल हे भावनेने आम्ही हे रक्तदान शिबिर दरवर्षी भरवतो। खादिम फाउंडेशन आणि आमचे मोगलाईतील सर्व तरुण मंडळाकडून हे आयोजन केले जाते। धुळे तालुक्यातील बांबुर्ले येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या दगडी बांधाच्या कामावर ग्राम रोजगार सेवकाने
मयत कामगार दाखविल्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे तालुक्यातील बांबुर्ले येथे LBS ओघळ नियंत्रण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या दगडी बांधाच्या कामावर ग्राम रोजगार सेवकाने मयत कामगार दाखविल्याची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील व अभियंता अविनाश पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की बांबुर्ले प्रनेर येथील LBS ओघळ नियंत्रण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत दगडी बांधाचे काम मंजूर होऊन या कामावर ग्राम रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी मयत व्यक्ती सुपाबाई दगडू पाटील यांना कामावर दाखवून त्यांचे मास्टर काढण्यात आले आहे. सुपाबाई पाटील ह्या दिनांक 26/4/2016 रोजी मयत झाले आहे, परंतु तरी देखील ग्राम रोजगार सेवक समाधान पाटील यांनी हजेरी क्रमांक 1141 नुसार दिनांक 28/4/2016 ते 4/5/2016 या दिवशी मयत सुपाबाई दगडू पाटील हे कामावर दाखवून त्यांचे मास्टर काढण्यात आले, तरी याची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पाटील बांबुर्ले ग्रामपंचायत सदस्य. विषय मौजे बांबुर्ले प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथील ओघळ नियंत्रण दगडी बांध ग्राम रोजगार सेवक यांनी कामावर मयत कामगार दाखवून वरील विषयानुसार मौजे बांबुर्ले प्रनेर येथील ग्राम रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी मयत व्यक्ती सुपाबाई दगडू पाटील यांना कामावर दाखवून त्यांचे मास्टर काढण्यात आले आहे. मयताची तारीख 26/4 असून संबंधित रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी हजेरी क्रमांक 1141 असून दिनांक 28/4/2016 ते 4/5/2016 या दिवशी मयत सुपाबाई दगडू हे कामावर दाखवून त्यांचे मास्टर काढण्यात आले आहे. यांच्यावर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, नाही केला तर आम्ही 5/10/2000 रोजी आत्मदहन करण्यात येईल. याच प्रशासकीय प्रशासन जबाबदार राहील. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने. संबाप्पा कॉलनी येथे आयोजित भागवत कथा सप्ताहाच्या समारोपानिमित्त परिसरातून काढण्यात आली शोभायात्रा. गौर बंजारा समाजास अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी तातडीने शासन निर्णय काढण्याची मागणी. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खादिम फाउंडेशन मोगलाई व मुस्लिम बांधवांतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन. आणि बांबुर्ले येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या कामावर मयत कामगार दाखविल्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.